केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नवी मुंबई सर्वात जास्त गुण मिळवून आघाडीवर असल्याने या योजनेत नवी मुंबई महापालिकेची निवड निश्चित मानली जात आहे। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नवी मुंबईत सर्वात जास्त गुण मिळवून आघाडीवर असल्याने या योजनेत नवी मुंबई महानगरपालिकेची निवड निश्चित मानली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी या योजनेला नाकारले असले तरी आमदार मंदाताई म्हात्रे, विरोधी पक्षनेता विजय चौगुले व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वजन वापरून मुख्यमंत्र्यांकडून या योजनेला हिरवा कंदील दाखवत प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला। आजपर्यंतच्या गुणांकात नवी मुंबई महानगरपालिका आघाडीवर असल्याने नवी मुंबईकरांचे स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून जाहीर होईल अशी आशा नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील स्वच्छ भारत अभियान अमृत योजनेअंतर्गत देशात 100 स्मार्ट सिटी बनवण्याची संकल्पना मांडली आहे। ब्युरो रिपोर्ट MBTV। महापालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आता साफसफाईसाठी व्हॉट्सअप सुविधा चालू केली आहे। याच्या अनुसार तुम्ही शहरात कुठेही कचरा पाहिला तर त्याची तक्रार एका नंबरच्या व्हॉट्सअपवर करू शकता। महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आता साफसफाईसाठी व्हॉट्सअप सुविधा चालू केली। याच्या अनुसार तुम्ही शहरात कुठेही कचरा पाहिला तर त्याची तक्रार 9769894944 नंबरवर व्हॉट्सअपवर करू शकता। मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नवीन वर्षाच्या दिनानिमित्त ही सेवा सुरू केली। स्मार्ट सिटीच्या पहिल्या चरणात नवी मुंबई मनपाचा क्रमांक 3 आला होता आणि आता शहराच्या दुसऱ्या चरणात परत सर्वे चालू झालाय। म्हणून यात पहिले स्थान मिळवण्यासाठी मनपा विशेष प्रयत्न करत आहे। याच्यामुळेच ही सेवा चालू केल्याचे समजत आहे। ब्युरो रिपोर्ट MBTV। कळंबोली, कामोठे आणि खारघर या वसाहतीमध्ये पाणी टंचाई तीव्र झाली आहे। त्यामुळे अंतर्गत पाणी पुरवठा करण्याकरता कामोठे खारघर जलवाहिनी टाकण्यात येत आहे। खाडी प्रवण क्षेत्रातून जवळपास 1 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे। हे काम सुरू झाले असून लवकरच पूर्ण होईल असा विश्वास सिडकोकडून व्यक्त करण्यात येत आहे। कळंबोली हेडवणी ग्रीडचे काम अपूर्ण असल्याने या धरणात पाणी असूनही सिडको वसाहतीची तहान भागवली जात नाही। त्यामुळे कामोठे खारघर या दरम्यान जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून आहे। मात्र खाडी प्रवण क्षेत्र असल्याने वन, पर्यावरण व इतर विभागाकडून परवानगी मिळत नव्हती। मात्र आता या कामाकरता उच्च न्यायालयाने सुद्धा परवानगी दिली आहे। त्याचबरोबर पर्यावरण व वन विभागाने देखील हिरवा कंदील दिला आहे। ब्युरो रिपोर्ट MBTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।